परत वेळा पाठी मागायला होतो. आता येतोय डोक्याचे केस पिकले नाही गळून जातील विचार करावा लागेल. हा बरं तेव्हा मी चोऱ्या नाही केला म्हणतो. येऊ पत्र्याचं घर बायको आणि एकच पोर आहे मला, बाकी काही नाही. 5 वर्ष जेलची अन्न नाही खाणं मला, स्वतःच खातो. चोऱ्या करूच नाही मारला म्हणतो. हा आम्ही पाहिलं बाई त्यांचे घर हे एवढे सगळं घरा पाहिले मग ट्रिपला गेलो तेव्हा पाहिजे. एवढे लोक निघाले कुठून निघाले तिकूनच समजले गेले आपल्या इकडचे ठरले नाशिकून सोलापूर तिकडे सगळं मला आधार नाही मग काही पोरांना नोकऱ्या नाही. शेतकऱ्याला नेता झाला आता पोरांना नेताच नव्हता ना. पोरांना नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाही तर बायका नाही सगळं सोपं आहे. ओबीसी मध्ये ना मग मार्क असं नाही नंबर लागत नाही असं आहे. आणि जरी नंबर लागला इकडे तिकडं तर फी लय राहते मराठ्यांना. इकडं ओबीसीला कमी फी मराठ्यांना जास्त फी. मग आता हा काय नोकरी लागायला अडचण म्हणजे सगळ्या अडचणीचे ना मराठ्यांना. संपलो म्हणतो आपण, कारण 2 जागा आहे, एक गिरी मराठ्यांना आणि एक राहिले आदिवासींना. काय राहिलं मग तो नोकरीत गोष्टी राजकारणात गोष्टी सगळ्यातच घुसणार. जागा झाल्या म्हणजे घुसायला आता घुसणारच दिवस नका म्हणजे. आता काय आलंय हे म्हणतात असं दाखवे राहिले. आमचा सर्वे केला ना ते सगळं मी तर लय स्पीड न केला म्हणजे आता काय म्हणतोय त्याला घाम फुटलाय. आता पाडतील त्यांची ओबीसी वालीच त्याच्या मागे लागेल. ते म्हणे काही नाही केलं म्हणे आता मंत्री लोकांनीच करत नको मागे ठेवली. आणि तो म्हणे तू काय बोलत तुझं तुला कळा ना, याला इन्क्वायरी करून टीका करायवर ना म्हटलं तेवढून कायच काय आली. आता या त्याच्यावर चित्रपट चालू केलाय, आता पिक्चर चालू केलाय. एवढे माणसं तयार होते का कोणत्याच्या त्याचा पडदा नेतो तरी त्याला एवढं नाही जमवते. मोदी म्हणला हजारांचे कोण आहे म्हणे. मुख्यमंत्र्यांना विचारित होता कोण माणूस आहे असं. तो म्हणे माझ्या सभेला जेवढे लोक आहे का तेवढी त्याला सेक्युरिटी तेवढी होती. त्याला मावती होती, लोकांची मुलग्याला निघत होती. रस्त्याची वेगळी त्याला सांभाळायला. त्याला सरकारनं नाही सांभाळलं 4 महिने त्या जरांग्याला. महाराष्ट्र संरक्षण त्याला होतं आणि लोकांचं संरक्षण. असं ज्या गावात आहे त्या गावात टोळ्याच. त्याला पेट्याचे पेटे आणून द्यायचे तरी त्यांनी पैसे घेतले नाही. ते म्हणे तू फक्त एवढं आंदोलन पण त्यांनी तो म्हणला काय असेल ते जनतेसमोर दाराच्या आड काय बोलायचं नाही, काय असेल ते समोर बरोबर आहे त्याचं. नाही तर त्यानं आपला कारभार केला, लोकांनी त्यालाच जीवन मारलं. आमचा एवढा अजून काय फायदा. मराठा समाजाला कितीतरी वर्षापासून मागे राहिले त्याच्यामुळे ना. अरे पण याने एकजूट केली म्हणजे काय सोपं आहे का. पहिल्यांदाच मराठी एकजूट पहिल्यांदाच अशी झाली. आणि त्या मराठवाडा विभागामध्ये ना बरेच काय म्हटलं मी मेलो तरी चालेल पण ही एकजूट तुम्ही तुटून नका देऊ. माझ्या आंदोलनाचं काहीतरी तुम्ही सार्थक करा. मुख्य काय घे त्याचे मुख्य काय घेईन त्याला काय घेईन. अरे मुख्यमंत्र्यांनी त्याचं मुख्य घेतलं तर बाकीचं काय त्यानं डोकं लय लावलं. तो आहे ना म्हणजे दबावाला बळी नव्हता. पटू येतो मग कुठं सभा झाली क्रिकेट चाललं का झाला बाजा इथली बॅट शिक्षण फोरच आणतोय लईने बार खेळाडू. $36 किलो वजन. म्हणजे आपण एवढंच ना आपण किती 46. अय्यो त्याचं फारच काही नाही. आपण एवढंच असं बरं लाडा चालू ठेवणार म्हणतो.
तर शिंदे नसता आला ना त्यांचं सरकार पडलं असतं. शिंदे नसता आला त्याला भेटायला हा मग गेला होता मग